गोपाल कृष्ण भगवान की जय, शिवलाल भगवान की जय। हेलो करंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बन्ति प्रचोदयात्। सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या कुन्देतु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मचित्त शंकर प्रभृति विदेवे सदा वन्दिता। श्यामा पातु सरस्वती भगवती निश्चय गोपाल कृष्ण भगवान की जय। जय बोलो भागवत महापुराण की जय। जय
ब्रह्म एकनाथ महाराज की जय। पवनसूत हनुमंतराय भगवान की जय। शिवलाल भगवान की जय। अशी असणारी परम पावन महाभागवत कथा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 श्लोकाधिक ऋषीना सूतजी महाराज या भागवत कथेचं महत्व सांगत आहे। विकारापासून दूर झालेला विदुराला मैत्री भगवान नर्मदा नदीच्या पावन तीरावर ही भागवत कथा सांगत आहे। आणि शुककालाच्या ठिकाणी राजा परीक्षितीला शुकदेव महाराज ही भागवत कथा सांगत आहे। शुकदेव महाराज उच्च आसनावर बसलेले आहे आणि परीक्षिती मात्र पायाजवळ बसलेला आहे। गुरु महाराज मी 7व्या दिवशी मरणार, काय करू? 7व्या दिवशी मरणार। त्याच्यातले 2 दिवस गेले गुरु मावळे, त्याच्यातले 2 दिवस गेले बरं का, आजचा 3रा दिवस उचलला, मी काय करू? मला 7व्या दिवशी मी मृत्यू पावणार, मला श्राप आहे, मी 7व्या दिवशी जाणार। याला तुकाराम महाराज काय म्हणतात, देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार, त्याशी काळोबा खाणार। म्हणून स्वर्गाने भागवताला यावं, एक दिवस आपण पण जाणार आहोत। या 7 दिवसात आपला सुद्धा एक दिवस नंबर आहे, नंबर आहे। परीक्षित विचारते गुरु महाराज, मी 7व्या दिवशी मरणार, मी काय करू? तेव्हा शुकदेव महाराज म्हणतात, परीक्षिती अखंड नामस्मरणामध्ये राहा, कारण अंतकाळाच्या वेळेला तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे। अखंड 7 दिवसाचं भागवत कशा करताय, ज्ञानेश्वरी पारायण कशा करताय, सप्ती कशा करताय? सेवा करावी कोणाची तरी, भगवंताची सेवा करा। शिवालाल महाराजांचं चरित्र वाचन करा, त्याची सेवा करा। सेवा ते आवडी उच्चारावी का, भगवंताची सेवा करा, भगवंताचं अखंड नामस्मरण कर। कशा करिता? की जेणेकरून परीक्षिते अंतकाळाच्या वेळेला तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे। अंतकाळाच्या वेळेला कोपराय तरी म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तो ह्या नाही धोका तुका म्हणे। अरे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे। घे घे नाम कसं आहे? गोड आहे। घे घे नाम विठोबाचे। अंतकाळाच्या वेळेला राजा परीक्षिती तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे। परीक्षिती म्हणतो, गुरु महाराज सगळा व्यवहार नामाने चालतोय, सगळा व्यवहार नामाने चालतो। परीक्षित विचारते, गुरु महाराज भगवंताचं जर नाम घेतलं तर माणसाला काय मिळेल? परीक्षिती, अरे साध्या एखाद्या जर मुलीनं जर लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याचं जर नाव जर लावलं,
साध्या मुलीला लग्न झाल्याबरोबर नवऱ्यात